आज आपण कर्नाटक राज्यामध्ये सदानंद उमदी यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती उभे आहोत। हे गाव बागलकोट तालुक्यातील तुळशीगिरी गाव आहे आणि साधारणपणे यांची 5,500 झाडं आहेत। एकाच ठिकाणी 5,500 झाडं आहेत। झाडाची लागवण साधारणपणे एक किती महिने झाले? 15 महिन्यापूर्वी झाडाचं एक रोप लावलेलं होतं। जेव्हा आम्ही टेंभुर्णी सोलापूर येथे एक खोड तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग घेतलं तेव्हा सदानंदजी या ट्रेनिंगला प्रेझेंट होते आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक खोड तंत्रज्ञान बनवताना ज्यामध्ये टेक्नॉलॉजी आम्ही जी सांगितलेली आहे खोडाच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये सिंगल खोड जे आहे साधारणपणे जमिनीपासून हे 2 फूट इथपर्यंत उचललेलं ते सलग 8 फुटापर्यंत आपण झाड नेणार आहे आणि नंतर त्याच्या ज्या साईड ब्रँचेस आहे ते साईड ब्रँचेस आपल्याला 360 डिग्रीमध्ये आपल्याला ह्या साधारणपणे एकाड एक रचना करून घ्यायच्यात। आपण पाहतोय की साईड ब्रँचेस ह्या पूर्णपणे ताकदीच्या झालेल्या आहेत। याचं कारण असं आहे, जेव्हा आपण एक खोड तंत्रज्ञान वापरतो तेव्हा जी पूर्ण जमिनीतून ताकद मिळते किंवा निसर्गाचा जो त्याला सपोर्ट मिळतो ते एका खोडाला मिळतो। त्यामुळे जमीन आणि सूर्यप्रकाश या दोन्ही कारणामुळे डाळिंबाची जी भौतिक ताकद आहे ते डाळिंबाचं पीक वापरतं। आपण पाहतोय झाडाच्या शेंड्यापासून ते पूर्ण जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पडलेला दिसतोय आणि हा सूर्यप्रकाश पडल्यामुळे आज आपल्याला जमीन निर्जंतुकीकरण होता पूर्ण हे डाळिंबाचं झाड निर्जंतुकीकरण होताना दिसतंय। इथे आपण ज्यावेळेस आपण नजर पाहतोय पूर्णपणे हा 12x7चा प्लॉट आहे आणि नेटाफेमची 2 लॅटरल टाकलेले आहेत, पण या लॅटरलचा डिस्चार्ज जो आहे एका तासाला साधारणपणे 1.60 लिटर आहे। म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन खूप काटेकोरपणे करणं, त्याचबरोबर जमिनीवरती आच्छादन हा पण महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये केलेला आहे। जमीन खूप हलकी आहे पण पूर्णपणे काडी व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो। छाटणीमध्ये ट्रेनिंग, प्रूनिंग, त्यानंतर स्कर्टिंग आणि टॉपिंग या गोष्टी करत असताना मालाच्या काड्या ज्या असतात त्या पूर्णपणे तयार झालेल्या दिसत आहेत। अजून आपल्याला ह्याच्यावरती 15 ते 20 दिवस आपण ह्याच्यावरती रेस्ट ठेवणार आहोत। आज जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये पूर्ण झाड उघडं असतं तेव्हा तुम्ही पानाची रचना बघताय, पानं पूर्णपणे स्टोरेजमध्ये गेलेली दिसत आहेत। आज पानं स्टोरेजमध्ये जाणं आणि सायमल्टेनियसली जमिनीतून त्याचं काम प्रॉपर होणं हे खूप महत्त्वाचं असतं। इथं कीड आणि रोगांचं प्रतिबंधक पूर्णपणे होऊ शकतं, कारण हवामानामध्ये एक एवढी ताकद आहे, सूर्यप्रकाशामध्ये एवढी ताकद आहे। सूर्यप्रकाशाने मोकळं झाड जर असेल, मोकळी हवा असेल तर आपण पाहतोय पूर्ण बाग ही आपल्याला सोलर स्टरलायझेशनची निर्जंतुक झालेली दिसते आणि इथं मुळातच प्रतिबंधकात्मक उपाययोजना झाल्यामुळे झाडं स्टोरेजमध्ये जातात आणि झाड बहारासाठी तयार होतं। आपल्याला ह्याच्यावरती फर्स्ट मुळूक बहार धरणार आहोत। धन्यवाद।